नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। नाशिक रोड येथे भगवान महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी दुर्गा उद्यान समोरील जैन स्थानक येथून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। या शोभायात्रेत पुरुषांनी पांढरे गणवेश तर महिलांनी लाल रंगाच्या साड्या परिधान करून पारंपरिक पद्धतीनं सहभाग नोंदवला। शोभायात्रेतील रथामध्ये भगवान महावीर स्वामींची आकर्षक प्रतिमा विराजमान करण्यात आली होती। बँड पथकाच्या तालावर संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं। शोभायात्रा जैन स्थानकातून सुरू होऊन अनुराधा चौक, अटलरी सेंटर रोड, लिंगायत कॉलनी, देवळाली गाव, सत्कार पॉइंट, सुभाष रोड, आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिटको पॉइंट, मुक्तिधाम मार्गे पुन्हा जैन स्थानक येथे समारोप करण्यात आला। मार्गावर विविध ठिकाणी भगवान महावीरांच्या शिकवणीचे फलक लावण्यात आले होते। तसेच चौकात स्वागत करून मिठाई व लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला। या निमित्तानं जैन स्थानक मूकबधीर शाळेतील सुमारे 150 विद्यार्थ्यांना, महानगरपालिकेतील दवाखाना सेवकांना व गरजू रुग्णांना महाप्रसाद वाटप करण्यात आले। तसेच 2 महिलांना शिलाई मशीनचे दान देण्यात आले। या कार्यक्रमाचं आयोजन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं। यावेळी धीरज मुथा, किरणमल धाडीवाल, विनय भंडारी, मनीष शहा, उमेश चोपडा, संजय सुराणा, योगेश भंडारी, दीपक कुमट, नितीन कोचर, प्रेमचंद अलीझाड, अभय धाडीवाल, राहुल भंडारी, विक्रम भंडारी, दिलीप बाफना, रमेश कांकरिया आदींसह मोठ्या संख्येनं जैन बांधव उपस्थित होते। महावीर जैन कल्याणक दिनानिमित्त आज सकाळी आमची जैन समाजाची ऐतिहासिक रॅली सकाळी निघाली। कमीत कमी त्यामध्ये 2000 जैन बांधव होते आणि त्यासोबत आम्ही अन्नपूर्णा ग्रुपच्या माध्यमातून 51 लाडूचं 5 ठिकाणी स्टॉल दिले आहेत। बिटको हॉस्पिटल आहे, एक आंबेडकर पुतळ्याजवळ आहे, एक शिवाजी पुतळ्याला आहे, सुभाष रोडला आहे, असे 5 ठिकाणी आम्ही ते लाडूचं वाटप करतो। जवळजवळ 51 लाडूचं वाटप आमच्या अन्नपूर्णा ग्रुपतर्फे आज करण्यात आलं। ही आमची महाविद्या शुभेच्छा। तू बोला, 1 मिनिट बोला, थांबा, हातात पकडा ना हातात। जैन धर्माचे जेवढे थांबा 1 मिनिट या सर, या पुढे या तुम्ही या। जैन धर्माचे तुमचं नाव? महेंद्र धाडीवाल, राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष जैन कॉन्फरन्स। आज नाशिक रोडमध्ये श्रावक संघ कोसे असा इतका सुंदर महावीर जन्म जयंती कल्याणकचा यापण इतका सुंदर प्रोग्राम झाला, एकदम गौरवास्पद। त्याच्यामध्ये आनंद महिला मंडळाकडून, युवा मंडळाकडून, सर्व श्रावक संघाकडून विविध कार्यक्रमाचे यापण प्रोग्राम घेतले गेले। आणि जसे महावीरांचं एक सिद्धांत आहे, अहिंसा, सत्य, अपरिग्रह, या सिद्धांताचं कसं आपल्या जीवनात उतरावं याचं ज्ञान आम्हाला आमच्या गुरु महाराजांनी दिलं। पूज्य श्री मधुसूदनजी महाराज, आमच्या संबोधीजी महाराज, रीम प्रीतीजी महाराज। जीवन सगळे जगतात, पण जीवनची कला दाखवण्याकरता ज्या गुरु आपल्या समोर असतात त्यांच्या अस्तित्वामुळं आपलं व्यक्तित्व निखरून येतं आणि आपल्या जीवनात अहिंसा, सत्य, परिग्रह, अपरिग्रहवाद कसा जीवनात उतरावा याचं सत्य आपल्या जीवनात उतरतं। आणि जर आपण महावीर जन्म मनवताना महावीरांनी जे काही सांगितलं आहे ते तत्वज्ञान आपल्या जीवनात आणलं तर सर्वांचं जीवन यशस्वी होईल आणि जे मनुष्यभाव आपल्याला मिळाला आहे ते सार्थक होईल। कारण 4 गतीमध्ये मनुष्य जन्म जो आहे तो सर्वात पवित्र मानला जातो। कारण मनुष्यच असा एक प्राणी आहे, असा 4 गतीमध्ये एक प्राणी आहे की जो आपल्या सर्व कर्मांची फळं नष्ट करून, धर्मध्यान करून आपल्या आत्म्याचं कल्याण करू शकतो। महावीर भगवान ने ये संदेश दिया है, जियो और जीने दो। और ये जैन श्रावक संघ में इतना आनंद फैला है कि मुझे हमारे शरणं कवचामि, हरिहंते शरणं कवचामि, सिद्धे शरणं कवचामि, साहू शरणं कवचामि, केवली पन्नत्तम धम्मं शरणं कवचामि। 4 मंगल 4 उत्तम 4 शरणागति हरणा सुखकरणं, और न शरणा कोय जो भवि प्राणी आदरे कक्षे। हरि दिनेश देव की जय। चरम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी की जय। नाशिक रोड श्री संघ की जय। धन्यवाद। समाजाचे 4ही समाजाचे भूषण, मंदिर मार्गी, स्थानकवासी, दिगंबरी, तेरापंथी
आमचे गिरीश भाऊ शहा त्यांचं एक विशेष म्हणजे इथे विहारधाम नव्हतं. ज्यावेळेस संगलेच्या फार्ममधलं विहारधाम गेलं त्याच्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांनी गुरुजनांना येण्या जाण्याकरता प्रॉब्लेम येऊ नये म्हणून गिरीधाम 1 करोड के ऊपर खर्च करून 6 महिन्याच्या आत त्यांनी विहारधाम बनवलं. आणि कुठलीही बोली असो त्याच्यामध्ये सर्वप्रथम नाव असं आमचं गिरीश भाऊ शहाचं. खरंच हा शहा परिवार भामा शहा परिवार आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. त्यांच्या आई वडिलांचे त्यांना फार उपकार आहे. अशा वेळेस त्यांना त्यांच्या आई वडिलांची आईची आठवण झाली. आणि असा मुलगा ज्याने आई वडिलांना खरंच ऋणमुक्त केलं त्यांना खूप खूप धन्यवाद. श्री संघा करून आमचे संपत्ती आमचे उपाध्यक्ष सगळे धन्यवाद. बोलो महावीर भगवान की जय. महोत्सव निमित्त नाशिक रोडच्या समस्त जैन समाजाने जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल या सगळ्यांचे जितकेही धन्यवाद मानावे तितके कमी आहे. आमचे संघपती डॉक्टर किरणमलजी धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक सभासद आमचे सगळे विश्वस्त अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असताना आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. डॉक्टर किरणमलजी धारीवाल यांनी सूत्र हातात घेतल्यानंतर भगवान महावीर जनकल्याण दिवस या दिवशी आईचा परमधर्म हे सांगितलेलं आहे. आणि आजच्या काळात आजच्या युद्धाच्या वातावरणामध्ये आईचा परमधर्म सर्व सुखी पावलं हाच महत्त्वाचा संदेश महावीरांनी दिला. आपण त्याचं अनुकरण करू. धन्यवाद. बोलतोय. जैन धर्माचे जेवढे बी पंथ आहे सगळे पंथ एक जागी येऊन आम्ही मिरवणूक काढली. हा एक फार मोठा आदर्श नाशिक रोडमधून निघाला आहे. महावीर जन्म कल्याणक सभी